हॅलो 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 पैसे कमी ना होईल सगळे सुपारी किती सुपारी दिली होती हॅलो 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 हॅलो
राजेश निकमबुवा, हे राजेश निकमबुवा, काळी 4 काळी 5 काळी 6 पांढरी 6 इकडे आहे बघ. हे माझी स्केल आहे, ही माझी स्केल आहे. उभे आयुष्यात काय करता आलं नाही तर नाव ठेवायचं नाही. हे सप्तस्वरांचं बादशाह नांदून गेलं. एक टाळी एक शिटी भेटली. हे भेंडे अरे मोठ्या मोठ्या गार केल्या गंमत मध्ये भेंडे नावावर खा हिंमत मध्ये हा दोष आहे. हा वर्गाचा शक्ती दूर आहे आणि तो नामावर मी दाखवून दिला. अरे आज यांच्यासोबत अर्धा डझन, आज 14वी का 13वी का 14वी वारी आहे, सगळे हाऊसफुल. अरे त्याच्यामध्ये 2 प्रश्न फुटले. 7 ते 7 तरुण फेमस झाली. तुकाराम मुंडेंसारखा आज देशातला सर्वोच्च अधिकाऱ्याचा फोन आला कलगीधराच्या शाहिराला. हे यांना दिसत नाही आणि आजची बारी कशी होती ती फक्त बघायचं राहायला. प्राणी मित्रांनी आणलेला एखादा कुत्रा मित्र आहे असा चढवतो आज फक्त बघित राहायचा. सारखं आपलं आपलं आपण म्हणतो माझी आहे ठीक आहे राहून दे. आपल्या सारखी बचपत कशी. अरे बाई असती म्हणून काय झालं किती बचपत करायची. वडापाव खाय पण 2-3 कानसुलाच देणार. काय बोलते बच्चो. बारी टोपी गणपती बाप्पा मूर्ती आवाज आहे. काल खंडाळ्यात आलो. परमिशन कोणाकडे घेतलं जरा पाणी पिण्याचं पाणी मिरगल वायसा इकडे काय दुसरं काय पाणी प्यालेलं नाही मी. ह्याच पाण्याचा गडबड पण काय नाही. पाणी होत जातं. इथपर्यंत आणलं तुम्हाला एमपी विजय मायंगडे, मनोज गोंडाळ आहेत, जयवंत चव्हाण बापू आहेत, बलराम काळे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आणि अनेक मंडळी आहेत. विनायक चौगिले आहेत, प्रदीप गोरे मोदी, विजय जोशी, सत्यवंत टाकर, योगेश कोडर, प्रथमेश पांडवकर, विकास पांडवकर, वैभव शिगम, विनय शिगम, विकास शिगम, योगेश पळसमकर, सहदेव गाडे आणि आमचे बाळासाहेब झोरे. सर्वांना मला साजरा करतो. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकमबुवा, विजय निकमबुवा, मराठा मुद्रा, जादूगोंडी तुम्हाला पण मराठा मुद्रा आणि आमची एक बहिणी, आमची एक बहीणच म्हणता येईल जी आपला एक व्यवसाय सुरू करत आहे एक नव्या पद्धतीने आणि खूप छान तिचं डोकं आहे. शाहिरांचं आमचं गाणं जे फेमस आहे कोकण एक नंबर किंवा आमचं गणाला पोहतं बांधायचं, त्या गाड्यांच्या टॅगलाईन घेऊन त्यांनी टी शर्ट छापलेत. इथे अनेक लोकांनी ते घातलेले आहेत. त्या टी शर्टची क्वालिटी फार छान आहे आणि त्या भगिनीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपली बहीण आहे आणि तिचं नाव आहे सरिता वेले आणि तिचा जो ब्रँड आहे त्याला कोकोस ब्रँड म्हणून आहे. तर इन्स्टाला ते पेज आहे त्यांचं सरिता वेले, तर त्यांना हे बघायला हवा. तुमच्याकडे नंबर पण घ्यायचे. नंबर ह्याच्यात इन्स्टाला आहे ना, इन्स्टाला जायचं काय सांगायचं सर हे करून ऐका. सरिता दीपक वेले, सरिता दीपक वेले, सारिस कोको, सॉन्ग पवतं बांधायचं, गाण्याला पवतं बांधायचं आणि मला 551 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तुम्हाला खूप सारे बरकत लाभो. थँक्यू सो मच. आणि स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता ही शब्द माता, या महाराष्ट्राच्या दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून वंदन करून माझ्या मिवली गावची ग्रामदेवता आई नवलाय देवी, यांची मालकी नाही विठाई देवी, हरी मुदबा हरी देवकर, लांजाचा धनी जनार्दन देव चव्हाटा, अवघा उत्तर हिंदुस्थान याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पाचा घालून या मल्हारशाहीची मुहूर्तमेढ रोवली आणि जो दबदबा निर्माण केला त्या होळकर शाहीचं संस्थापक होरले मल्हारबा होळकर इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून मूळ गादी बाबूरंगले घराण्यातील भुवा शंकर यांचे नारायण गुरव
यांचे बाबा राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य पुरेवाला शाहीद विकास सामोरे, नवलाई देवी नाथ मंडळ उल्लेख केले धनगरवाडा, निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पंधराच्या कोरवाडी. गेली 15हून अधिक वर्ष मला ढोलकीला साथ देणारा माझा संदेश होते माझा सिद्धार्थ बारगोडे. मी बोलता माझा अजित पवार आणि बुलबुलला आमचे साळी माऊली, सतीश साळी माऊली आणि ऑक्टोबरला रोहित टिके आणि अनेक कार्यक्रम जो माझा आवाज पोहोचवला तो माझा राजू पटाळ दादा, सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्या आजचे विठू रुक्माई प्राणीमित्र यूथ सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी या म्हणतात नामान केलं तर म्हणतात तुम्ही सामान गुंडाळ. राजेश एकंबो या सामान गुंडाळ फुंडाळे ना एक होता एक म्हणतात ना नाच म्हणतात फुटीला लावे 7:30 तासामध्ये त्याचा नाच फुटेला लागलेला आहे. 7:30 तासात त्याचा नाच फुटेला लागलाय. हे सामान गुंडाळ मिळायचं घोषणा करायची थांबून देतो परत ना बोलायचा. हा जेवढा लिमिट मध्ये मर्यादामध्ये तेवढंच बोलायचं. नमन आणि सामान हे एवढं जुळवतात नमनाला. तुम्ही कधी नमन केलंय? तुमच्या वारवडांना कधी लुगडं लावलंय? नमनात साडी लावले तर त्याला नमनाची किंमत कळेल. अहो दसऱ्याला नाच बंद होतो. हे पोरांनो दसऱ्याला नाच बंद होतो. हे 12 महिने नाच करतात. हे नाही चालतात. विकास कामोरे दसरा झाला की ही ढोलकी बांध माझ्या बांध तत्व आहे. अरे 25 शो जे मुंबईला लागले ते येणं म्हणून लागले, खुला म्हणून लागले. विकास लांबोरे बोलते भेंड इनको सबको बोलते. हिशोब दिलेला आहे, रिझल्ट दिलेला आहे, निकाल दिलेला आहे. आणि स्केल विकास लांबोरची स्केल इथं आहे. इथं जाऊन दाखवायचं तुम्ही. ही स्केल काढून दाखवायची. मग मानला तुम्हाला स्तवन गातोय त्याच्या दिवशी बंधु सोयरा तोचिया मोचा निश्चयो खरा शरण तू जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना एक गोष्टीची सुरुवात केली 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हा सांगितलं होतं सुरुवातीला सांगायचं की मंडळी मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही, कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही, आया बहिणींची मान खाली जाईल असा मी एकही शब्द काढणार नाही. त्यानंतर मी सांगायचो की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते. तिच्या नजरेत जर तिचा बापाच्या मुखातून काही वाईट शब्द निघाला आणि तिला जर गिल्ट वाटलं तर माझ्या लेकीसारखी ज्या काय आमच्या पोरी येतात, आमच्या बहिणी येतात, आमच्या आईशी येतात, त्या पण कुणाच्या आया बहिणी आहेत.
त्यांनाही कुठे गैर वाटतं कामा नये. मी त्यांचा लेख म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून या रंगमंचावरती तुऱ्याच्या साजामध्ये मी ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि गेले 4 वर्ष हे वचन मी पाळत आलो. आणि आज कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 25 शो या नाट्यगृहामध्ये विकास लांबोरेचे लागले. एक शब्द कमरेच्या खालच्या बोलायची गरज नाही. आणि तुम्ही मला या सुरांजनावर बोलता, या सुरांवरून बोलता, ह्याच्यात काहीतरी बदल करा बुवा, या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा विकास लांबोरे होणं किती महत्वाचं तुम्हाला कळेल. हे क्रेडिट नाही घेत, पण हे दाखवून देणं गरजेचं आहे. स्तवन गातोय, तुमच्या चरणाशी लक्ष असावं. सदाराम कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. सदाराम कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. ध्यान लागो सद्गुरु पाय, ध्यान लागो सद्गुरु पाय. हो माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. हो माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. सदाराम कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. सदाराम कृपेची छाया, तुमची प्रेमळ मजवर माया. ध्यान लागो सद्गुरु पाया, ध्यान लागो सद्गुरु पाया. माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती या शापातून. संसाराच्या भव्यापातून सोडवया भवतापातून. जन्माच्या पापातून द्यावी मुक्ती या शापातून. संसाराच्या व्यापातून सोडवया भवतापातून. जरी चुकलो असलो नाता, जरी चुकलो असलो नाता, मार्ग दाखव मजला आता. जरी चुकलो असलो नाता, मार्ग दाखव मजला आता. मार्ग दाखव मजला आता. तुमच्या चरणी ठेवतो माझा, माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. माझ्या गुरुराया भगवंता, जय जय रघुवीर समर्थ. गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव. गुरुकृपेने निभाव, नाही कशाचा अभाव. गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव. गुरुकृपेने निभाव, नाही कशाचा अभाव. तुझ माझा शक्ती दाता, कृपवंत तू सुखदाता. तुझ माझा शक्ती दाता, कृपवंत तू सुखदाता. गाव गुरुचरित्राची गाता, गातो गुरुचरित्राची गाता. माझ्या गुरुराया
तुमची प्रेमळ मजवर माया सदा राम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझा गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर समर्थ बोल श्री गणपती गजानन रामदेवी हरदासवरीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा भीमाशंकर नारायण गुरु बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी शंकर प्रभाकर कस्तूर बजरंगबली नाचवंड पन्हाळ्याच्या कोणवाडीचा गणपती बाप्पा आपली बारी कितीला सुरू झाली सवाल हो नाही सवाल उलटवलं काय पण जाऊ ए किती झाले जागा 2:30 ना अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाडेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आमचं भेळ गावातलं पडीलकर बुवा आमचा मित्रच आहे त्यांच्यासोबत आपली 7 तारखेला बारी आहे 6 सप्टेंबर गणपतीच्या आधी या अंगामध्ये शेवटची बारी हा हल्ला असणार आहे यावा सगळी माझी असणार आहे फरमाईश चल ग ताई चल बहिणी माहेरी हे गाणं काढतो रे आहे काय काय नो हे पण रत्नागिरी शिवसेना तालुका संघटक शंकर गोरे भाऊजी व बंडू शेठ पत्याणे यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे दिनेश गोरे दिनेश तेरे साई पावसकर विलास आखाडे पंकज सुर्वे वैभव वारिशे पप्या जांगळे आणि सर्व यांकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आले आहे ही माझी माऊलीकडे ही माझी स्केल आहे या बंडू पत्याने आले हे शंकर भाऊजी आले माझ्या भाऊजी आले आणि मला सांगता स्केल मध्ये का हे सावी दादा कितीला गायला मी आता या काळी 5 ठरला होता यांना घेऊन ना कुठेतरी समितीत का तुम्हाला थांबा आले बाबा पैसे इकडे तुला माझं गाणं आवडतं किती आवडतं का सांग नाही कुठला पावता आई ऐकलेस ना तू या मला ओळखतोस त्यांना सांगून जा काकांना असं का बोलता म्हणून नाव नाही सांग दुर्वांक गोविंद शिगम 100 रुपयाचं पारितोषिक म्हात्रे साहेब आले हे लोक म्हणते हे आहे पुढे आहे पुढे काय आणलीस काय म्हणतात 7,000च्या बाया देव अंगात येतो अरे कोकणात नाही मी बक्षीस मोबाईल आहे बक्षीस मोबाईल
विजय जाधव 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश. अरे लाल लाल कलर की वांगडी भेंडी वांगडीचा कलर लाल देखो बुवा. आज आहे तुमची खिरापत. तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या. आता तुम्हाला राहून मारत जयवान काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचा पारितोषिक 1001 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका हो. हा हे आपलं मंदिर आहे ना या. हा तुरेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान कृष्णा कालकर माऊली यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. आयोजक श्री दत्तगुरु कला मंडळ भेळ गाडेवाडी आणि प्राणीमित्र मुंबई प्राणीमित्र ग्रुप मुंबई दिनांक 6 सप्टेंबर रविवार. उमेश पडळकर व आमचे मित्र विकास लांबोरे शिवाजी मंदिरला कार्यक्रम आहे. या अंगामाचा शेवटचा कार्यक्रम असणार आहे. 500 रुपयाचा पारितोषिक. सन्माननीय श्री दिनेशजी कुलतरकर आमचे माऊली आलेले आहेत आणि सन्माननीय श्री दिनेशजी कुलतरकर साहेब प्रस्तुत रेड अँड सर्कल आणि व्हीआयपी श्री प्रोडक्शन आयोजित कलगीतुराचा देखील सामना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला रात्री 8 वाजता आपल्या साहित्य संघ मंदिरामध्ये गिरगावमध्ये शक्तीवाले विनोद फटकरे गुरु गणपती घराण्यातले आणि तुरेवाले आमचे जनार्दन नाचरे बुवा पहिल्यांदाच बारी होणार आहे. सगळ्यांनी यायचं मंडळी. शीघ्र कवी वासवानी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांची शिष्य मंडळी शाहीर हरिश्चंद्र धुमाक आणि शाहीर दिलीप धुमाक माऊली आलेले आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक. मनस्वी आभार. आणि चेन्नईतनं तामिळनाडूतनं आमचे योगेश कनावजे बुवा याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. निलेश वरक आमच्या आंबेडचे 200 रुपये. एमपी आमचे विजय मायंगडे 200 रुपये पोरांसाठी द्यायचे. योगेश मळसरकर आमच्या सगळ्या पोरांसाठी हे घेऊन टाक खाऊ नळ्या. श्री नवलादेवी ट्रॅव्हल्स विनोद मांडवकर प्रदेश पाचटे अभिजित विचारे संतोष शिंदे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि शेवटचं बक्षीस संजय संग्राम काळे 101 रुपयाचं पारितोषिक आणि वेदश्री धोपट 200 रुपयाचं पारितोषिक. ते गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. आलो तुझा मी माघारी चल ग पहिली चल ताई माहेरी. आलो तुझा मी माघारी चल ग पहिली चल ताई माहेरी. आणि अजून एक आहे ना आमच्या पत्त्याने माऊली आणि सगळ्यांनी दिलेलं आहे. आई सांगत विचार हा किती आहे हित काही नाही बरा. देणारा आहे ना आपला लंबोदरा. काढवर करून सारी करतो मी स्वरा. दरवर्ष सारखं माझं सजू दे घरा. सांगताल काय आणू गाणे गणपतीला आगर गौराईला घराला आणि सणाला. आमचे सोपान बुवा यांच्याकडनं आणले 500 रुपये. बुवा थँक्यू सो मच. आणि मला केक स्तवनासाठी फरमायचे ना. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. हे नाही वेगळे चालेल. या काजुर्ली गावची आई जुगाई नवसाला पावरी. हे घेतो मी आता बुवांचा विषय बुवांचा. बुवांनी गण गायला. हे ज्या दुसऱ्याला नावं ठेवतात ना दुसऱ्याला नावं ठेवतात यांच्या गीतकारांनी यांच्या लेखकाने याच्यावर लक्ष ठेवायचं. एकच सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे
कीच तेरे इश्क में पागल ही चाल सप्तसुराने आळवतो मी आज या सभारणा निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्री गणा माझी तुला वंदना. आता मला सांगा शक्तितुराच्या उंचीवर गेलेला आहे. आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी आता पुढे पुढे बाहेर यायला लागल्या. मुळारंभाचा हा गड आणि जो शक्तितुरा येत राहिलाय आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं ही 22-23 वर्षाची पोरं एसआरच्या लेवलची ही सगळी पोरं जी सुशिक्षित आहेत. आता हे तुमचं AI आलं, जेमिनी आलं, मेटा आला, त्याच्यावर चॅट जीपीटी आलं, पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जातात, सर्च करतायत, अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या. हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या सभारणा आणि निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा. भक्तजनांनो बघा, आता हे बघा, हा तुमचा मूर्खपणा. निराकार लोक पण बघतात ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं. हा कलगीतुरा आहे आणि तुम्ही सांगता या स्केलच्या गोष्टी मला हे पहिलं बेसिक अआई शक्तिग्रंथी ही शिकून घ्या आणि नंतर सांगा मला गाणी घेतोय. सुखाची ओंजळ माझी भरली गणा, सुखाची ओंजळ माझी तू भरली गणा. गेलो विसरून मी माझ्या साऱ्या वेदना, पुरवली देवा तू माझी मनोकामना, पुरवली देवा तू माझी मनोकामना. नमस्कार.
खुणा जातीचा कोणी अभय खाडा खुणा गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना असा आहे सगळा. आता यांचा उघडत लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलून जायचं आणि आपण किती उघडत हा विकास लांबोरे जो बाय जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा टाकतो आणि जितके कार्यक्रम करतो उभ्या आयुष्यात नव्हे पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ते उच्च काढू शकत नाही. हा फरक आहे. त्याचं कारण एकच आहे. तुम्ही लंगड हे लंगड तुम्ही यायचं आणि ह्या सॉरी निकमबुवा आमचं राजेश निकमबुवा सांगायचं एखादा विषय त्यांनी सांगायचं 4 वेळी फक्त लिही. मी सांगतो त्या विषयावर त्यांनी लिहायला लावायचं नाहीतर मी देतो. आता विषय काय हे लंगड आहे. आमचा विजय बुवा लिहून देणार ते जाधव बुवा लिहून देणार आणि हे गाणार काय की आहे मान्य आहे ना. आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं. काल खंडाळ्यात बुवा काय सुबुद्धी सुचली पावनाई देवी पावली आणि नवलाई देवी पावली. काल बाबा टोपी घातला काय टोपी घातला आणि याचा क्रेडिट मी नाही घेणार. आणि किती भारी दिसता बघा किती भारी दिसता बघा. ह्यांना म्हटलं खेळातली होती चमचमची बाई एवढा प्रेमान बोललो चमचमची बाई तरी माझा काला बाबू काला बाबू लग्न केलं एवढा पैसेवाला एवढा काय पद्धतशीर आहे एवढा भारी लिहतो एवढा नवरा नशिबात मिळालाय. नान बाय नान लय भारी होणार. हे बरकतीचा विषय आहे. मी ज्या काय देवबीव काढतो हो बघणार नाही हे सगळं मला माहिती आहे. ह्या गमतीचा भाग आहे. पण मुळा रमाचा बघा तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न पडलो लोकांचं किती प्रश्न पडलो. एक गाणं गेलं अहो तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला. ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीत शोभते माझं कोकण 1 नंबर आहे. म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण एवढंच बोललो. आणि वरती त्यांचं एक वाक्य आहे की महाडच्या 14 काळाने दिले आंबेडकर आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले त्याच्या जेवढे आंदोलन झाले तेव्हा आंबेडकर आम्हाला मिळाले. म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं म्हणून खाली नंतर त्याची किंमत होतं गीतकारांच्या नजरेत ते सांगायचं होतं. बाकी काय तुम्हाला मी हसत नव्हतो. आता गवळ्यांचा विषय काय म्हणतात ही तुझी म्हणतात करेन बर्बादी. शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बर्बादी करीन. बघा यांची लेखणी यांचा शेर बघा आणि म्हणते माझ्या नादी नको लागून तुझी करेन बर्बादी. अरे असा कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली जी राधा राणी त्या श्रीकृष्णाला त्या मोनमोहनाला जाऊन बोलली मी तुझी बर्बादी करीन. सांगा बरं शक्य तुला ते पाप लागायचं नाही आणि मग आम्हाला शिकवायला लागणार देव हे सूर आणि ते सांगितलं ना कली की तुला हे आमच्या वाटवाड्याची त्याची जपलेली आहे. आणि माझ्यापर्यंत ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो पण ह्यांच्यापेक्षा जास्त ह्यांच्यापेक्षा जास्त गाणी हिट माझी ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे यावर बसून तुझे सूट या काही मी यांना म्हटलेलं आहे का राहुल देशपांडेचा का चुलत भाव आहे हा. लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काही मानलेला मानसपुत्र आहे. सगळे सुरू जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स. तर एक शेर काही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको. काहीही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडा असं पाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गणती. अरे आलं किती गेलं किती नाही गणती असं काही तोडू नको. आणि 4 चौघात उघडी आधीच तू त्यात स्वतःच कपड फाडू नको. आता शेर पण सुरू मला टाइम नसतोय फरमाईश मुळे नाही तर शेर पण वापायचं सगळं. चला येऊया बोला एकच सांगतोय
अर्धा डझन आपला कार्यक्रम झालेला आहे. या काला बाबन खाला बाबन या बंद कर या. मला पसंत केलंस ना चार चौघात, पसंत केलंस ना मग चार चौघात सगळं काला काला कशा म्हणते. काल म्हणते ए ऐका पोरांनो, काल त्याची गमत ऐका, गंमत तरी ऐका. हा त्यामुळे काही मुंड किती राहिला आपली कुठला गाणं नमन. अरे तर म्हणते कालचं गाणं हे पोरांनो, इथं आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावरटाईकडचं चिपळूणचं नमन जाकडी होती. ऐका तरी हे ऐकत नाही. लावणी करा सांगतो तुम्हाला. नमनात भेद नाही, नमनात भेद नाही. हे जर खडं नमन असतं ना, खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी त्याला जाकडी पण म्हणतात. हा शक्तीपुराला जाकडी पण म्हणतात, कलगीतुरा पण म्हणतात. तिथं नमनात तिकडं म्हणणे असते, हे पहिलं वंदू नमन माझ हरतारी मातेला. अरे पहिलं नमन असा सगळा आहे. कुणाला वाटायचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे, इकडं स्तवन. तिकडं काय त्या फक्त पुरुष साडी नेसून असे ताटाने असं ते नाचतात ना. हे होय की नाही. ह्याला आता सांगा, ही लावणी आहे, गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडं लावलेलं आहे, मिशी काढलेली आहे ना, त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. यांना आयुष्यात लावलंय. तुम्हाला काय माहिती आहे नमनातला? काय माहिती नमनातला? नमनातलं मला माहिती आहे. आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे. याने सांगायचं विकास लांबोरेचं 2023 ला या नमन आणि कलगीतुरासाठी हिवाळी अधिवेशनासाठी आमदारांनी मुद्दा उठवलेला आहे. ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीतुरासाठी? तुमचं योगदान काय नमनासाठी? लांबोरेचं योगदान आहे. या कलेचं जेव्हा घसरेल ना काय, त्या विकास लांबोरे आपल्या परीनं खारीचा वाटा होऊन सावरालेन. तुमच्यासारखं नाही. त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या, दुसऱ्यांना सांगायच्या. ते मी माझं बघून घेईन. ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईन. तिकडं म्हणणे, इकडं स्तवन, तिकडं गाण, इकडं गाण, तिकडं गवणे आल्या. थाट माट कडून मथुरेच्या बाजारला चालले. इकडं आली गवळण, खडी नमनामध्ये मुरदुंग वाजवतात, पखवाज वाजवतात, तबला वाजवतात. इकडं जागृती अशी पोरं नाचतात आणि बाहेर सोंग दाखवतात. काय फरक आहे हो? ह्या 2 सख्या बहिणी एकत्र रडतात, एकाच घरात दिलेल्या, आणि एकमेकांची आईशीची आठवण करता मावशीची आठवण काढली. तर प्रॉब्लेम काय हो? मला परत शानपणा शिकवलं जाधवराव, सांगून ठेवा. एकच गोष्ट वारंवार नको. यायला ऐकून घेतो म्हणून कार्यात मुतायचा. प्रशांत भेकरे साहेब गोवागर 100 रुपये नमन होऊन द्या. वाजव हे संदेश नमन करताना मी ह्याला विचारून गेला होता. इधर बघ ना, टेन्शन काय होईल. इधर आंखों में आग डालना और बात करना. नमन करताना ह्याला विचारलं होतं काय? नमन बंद करताना ह्याला विचारायचं वाजव. लांबोरे बोलते, सबको बोलते. 12 खोडे नमनाचा भेद मी सांगेन, शक्तीपुराचा भेद मी सांगेन. मंडळाचं येईल ना मला पत्र. माझी मातृसंस्था आहे, मी त्याला सांगेन. बाबे खुश. अरे आजचा रविवारचा दिवस, हे बरं, आजचा रविवारचा दिवस. आज आपला घाण मच्छर खायची, आपलं गोडं मटण काय खायचा, मावरा खायचा घरात सोडून सब माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्यांची फरमाईश झाली जरा मजा केली तर ह्यांच्या पडा दुखतात. पुऱ्या बारी त्यांना एक काही नाही, एक शिट्टी नाही. जलते भेंडी. हा किती मिनिटं? मला किती मिनिटं? शेवटची झालं सगळं. मी बघितलं बारी कशी करतो. अरे मी टोटोटीचा भाषा आहे.
हा काही पाच सावर पदार्थ वागणं सुधारतो तुला कितींदा सांगायचं बरबादी करे कृष्णाची बरबादी अवकाश आहे लायकी आहे कृष्णाची बरबादी कोण लिहून देतो हा कोण लिहून देतो सावर पदार्थ वागणं सुधारतो कितींदा सांगायचं उतर ओझा तू सावर तुझा तू उतर ओझा तू ठराव तुझा तू कसं तुला वागायचं उतर ओझा तू ठराव तुझा तू कसं तुला वागायचं सावर पदार्थ वागणं सुधारतो सावर पदार्थ वागणं सुधारतो कितींदा सांगायचं सावर पदार्थ वागणं सुधारतो कितींदा सांगायचं काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो तंतोतंत उत्तर ते म्हणाले आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं त्यांनी मान्य केलेलं नाही आमचा त्याच्यावरती अट्टास नाही आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नाला खोटं ठरवणार नाही त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं भूमाताच गौरव गातात मतलब भूमाते उत्तर दिलं त्यांना पहिली या आपल्या 6 बारा झाल्या त्यातली एक पहिली दिलेली आहे की आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून सोडवल्या ग्रंथ तोच आहे यादव ग्रंथ तोच आहे ग्रंथ बदलेला नाही फक्त एवढंच सांगितलं की एखाद्या शक्तिवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा जे आहेत ते मोकळे व्हाव्या अजून त्याला सोपं जावं म्हणून अट घातली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सोपं झालं तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका मग ह्याच्यात तुम्हाला मिरची लागायची काय गरज आहे असा तुरेवाला कोणी बघितलाय दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपं करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय ते तुम्हाला कळलं पाहिजे ते घेता येत नाही हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठी लागते आशिष बेंद्रे माऊली कोरडी बेंद्रेवाडी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडे माऊली वेळ मोगरगाव 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मी मात्र काही पद घात नाहीये वेळ दिली आहे मात्र आमचे शंकर गोरे पत्याने माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलींचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय आपला प्रश्न सॉरी तर आमचा प्रश्न असा आहे शाहीर की नागरी बळीराजाला जो आमचा शेतकरी आहे तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कमरेला आकडी कोणती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथात उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडवलेल्या प्रश्नाची पद तुम्हाला दिली आहे तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न पडला ना आमच्या येणावाकडा आमचं नशीब आहे यादवानो मान्य करणार हे माझी कोरडोर येतात मी त्याला घाबरतो
त्याच्यामुळे तुम्ही घालू नका, मी खोटं नाही बोलणार. हा, 2 शब्द हे घेतो, आठवण कर. तुमचे उपकार जन्म राहतील. शंकर भाऊजी, हा पत्रे बोल पुढे. तुमचे उपकार जन्म राहतील, केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे, उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. 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 तुमचे उपकार जन्म राहतील, केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. मी आता हे गाणं बोलतोय, ते बोललो तर बापा टाकर मला घड्याळ दाखवणार झाली मिनिटं झाली. एक फक्त मंडावर घेतो ज्याची खावी थोडी त्याची वाजवी टाळी. प्रियांश वैभव खैर, गाव जयगड, साडेवाडी. गाण्याला पावतो बांधायचा फरमाईश दुसऱ्या बाजूला घेऊया. हा, जाणे देवी झोरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक. आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप मोरे विरुद्ध विकास लांबोरे. ह्या बुधवारी बारी आहे 22 तारखेला. ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता. आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव, असा जपती अंतरी भाव, प्राणी मित्र एकमेव. असा जपती अंतरी भाव, प्राणी मित्र एकमेव. मुख्य जीवन लावून जीव पाहती त्याच्यामध्ये हो देव. मुख्य जीवन लावून जीवन पाहती त्याच्यामध्ये हो देव. बारी संपवतोय. राजेश बुवा ज्याप्रमाणे काय 15 मिनिटं बारी करा. दुसऱ्या बारीला मी येतोय. आज हिशोब होऊन जाऊन दे. परत तुमची बारी लवकर हाय ना डायरेक्ट ऑगस्ट मध्ये बघू तरी 1 महिन्यानंतर. धन्यवाद, येतोच मी.